नमस्कार बालमित्रांनो, सुनंदा आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत अशाच एका महत्त्वपूर्ण नवीन पिढीच्या संशोधनाबद्दल. चित्र पाहून तुम्हाला कळलंच असेल की त्याचं नाव आहे रोबोट. तर आज आपण ऐकून घेऊया या रोबोटची गोष्टपूर्ण माहिती. पण प्रथम ऐकूया खानवेलकर यांनी लिहिलेली ही कविता. कमाल केली शास्त्रज्ञांनी रोबोट निर्मियला, मानवाशी स्पर्धा करण्या प्रतिमानव आला. हेवे दावे रुसवे फुगवे माहीत नाही त्याला, भ्रष्ट असा आचार करणे तर गावीच नाही त्याच्या. तर हा रोबोट म्हणजे यंत्रमानव. माणसाचीच अनेक कामे सोपी व्हावीत, वेळेत पूर्ण व्हावी यासाठी माणसानीच तयार केलेला, माणसासारखा दिसणारा, चालणारा, थोडंफार बोलणारा आणि मुख्य म्हणजे अहोरात्र काम करणारा हा यंत्रमानव. आणि हे एक प्रकारचे यंत्रच असल्यामुळे ते काही दमत नाही, अगदी 24 तास काम करायला सुद्धा तत्पर. त्यामुळे अनेक प्रकारच्या कारखान्यांमध्ये त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी अनेक उद्योजक पुढे आले. कामगार खर्चातही थोडी कपात व्हायला लागली. आता रोबोट्सचा शोध कोणी लावला याची अगदी तंतोतंत तारीख मिळू शकत नाही, पण साधारणपणे 1921मध्ये हा वापरला गेला. पण या यंत्राला रोबोट हे नाव देण्याचं काम केलंय मात्र जे कादंबरीकार, नाट्य निर्माता कार्ल कॅपेक यांनी. रोबोट या नावाचा अर्थ आहे फोर्स लेबर, म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा हवं त्या ठिकाणी काम करून घेणं, खरं तर जबरदस्तीने काम करून घेणं, असा या रोबोट या नावाचा अर्थ आहे. आता एकदा रोबोटचा उपयोग होतोय हे कळल्यानंतर त्याच्या कामाच्या पद्धतीत माणसांनी त्याला हव्या त्याप्रमाणे सुधारणा करत नेल्या. 1948मध्ये विल्यम ग्रे वॉल्टर यांनी असाच एक यंत्रमानव बनवला आणि त्याला नाव दिलं एल्मर. आणि आपण जसं काही भूक लागली की जाऊन काहीतरी खातो ना, तसा हा एल्मर त्याची बॅटरी संपल्यानंतर चार्जिंग स्टेशनपर्यंत स्वतःचा मार्ग स्वतः शोधतो आणि स्वतःहून चार्ज व्हायला तयार होतो. आणि नंतर 1960मध्ये अमेरिकेत न्यू जर्सी येथे जनरल मोटर्स या कंपनीमध्ये जॉर्ज डेवॉल यांनी युनिमेशन या पहिल्या रोबोटिक कंपनीनी तयार केलेला युनिमेट नावाचा रोबो शॉप फ्लोअरवर वापरला. नंतर अनेक वेगवेगळे रोबोट्स आपल्या वापरासाठी तयार व्हायला लागले. मोबाईल रोबोट्स, त्यांना आजूबाजूचं वातावरण कसं आहे त्याचा अंदाज घेता यायला लागला. ह्युमनाइड रोबोट्स म्हणजे माणसासारखे दिसायला आणि वागायला, आणि म्हणून आपल्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीत ते उपयोगात आले. टेले ऑपरेटेड रोबोट्स, हे म्हणजे अनेक धोक्याची कामं इंटरनेटच्या मदतीने करायला लागले. ऑग्युमेंटेड रोबोट्स, हे तर म्हणजे माणसासारखे शरीर, चेहऱ्यावरचे हावभाव, त्यामुळे माणसाने त्याला अगदी आपलंसं केलं. त्यामुळे मुख्यतः मेडिकल किंवा हेल्थ केअर यामध्ये डॉक्टरांच्या मदतनीस म्हणून रोबोज उपयोगात यायला लागले. आपल्या घराची म्हणजे घराची साफसफाई, होम लाईफ म्हणतो ना, तसं झाडणं, पुसणं, भांडी घासणं अशी सर्व कामे सफाईने जलद न चुकता करायला लागले. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मालाची आवक जावक, असेंब्ली लाईन्स, माल भरणे आणि तो काढणे याच्या नोंदी न चुकता व्हायला लागल्या. आणि मिलिटरी ऑपरेशन्समध्ये तर शत्रूने लपवलेले बॉम्ब्स, एक्सप्लोजिव्स, दारुगोळा इत्यादी शोधण्यात रोबोटची मदत व्हायला लागली. आणि सर्वात मोठी इंडस्ट्री म्हणजे एंटरटेनमेंट, यामध्ये तर रोबोनी बाजीच मारली. खेळण्यातले रोबो, रोबोनी चालवलेली रेस्टॉरंट्स, प्रवासी डिपार्टमेंट म्हणजे ट्रॅव्हलिंग, ड्रायव्हरशिवाय गाड्या चालवणं, सेल्फ ड्रायव्हिंग व्हेकल्स इत्यादी अनेक ठिकाणी रोबोट्सचा उपयोग व्हायला लागला. आणि अशा या संशोधनामुळे रोबोट्स हे माणसासारखे म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे ॲक्शन प्लॅन तयार करणं, तो इम्प्लिमेंट करणं, या सगळ्यामध्ये माणसाचा सहाय्यकच बनला. आणि हळूहळू का होईना माणसाच्या आयुष्यातही त्यांनी प्रवेश केला. आता हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे रोबोट्स
फॅक्टरीत तयार होतात, पण ते बनतात तरी कशाचे? तर प्रथम रोबो जे बनवायला लागले त्याच्यासाठी वापरलं गेलं स्टेनलेस स्टील. याचं मुख्य कारण म्हणजे स्टेनलेस स्टीलची क्षमता, गंजण्याचा धोका नाही आणि दीर्घकालीन उपयुक्तता. नंतर रोबोज तयार झाले ते ॲल्युमिनियमचे, म्हणजे स्टीलचेच गुणधर्म पण वजनाला थोडेसे हलके. मशिनिंग रोबोटसाठी याचा खूप उपयोग केला जायला लागला. नंतर आले ते कार्बन फायबर मटेरियल, वजनाला हलके पण ताकदवर. एवढं असूनही खूपच महाग, पण त्यांचीही युटिलिटी खूपच जास्त होती. नंतर रोबोट्सच्या उपयोगाप्रमाणे म्हणजे रबर वापरून फ्लेक्झिबिलिटीसाठी उपयोगात आणले गेले आणि टायटॅनियम वापरून तर मिलिटरी ऑपरेशन्स जास्त केली गेली. हीट रेजिस्टंट रोबोज वापरले गेले, ते सिरॅमिकपासून बनवले गेले आणि इंडस्ट्रीच्या वेल्डिंग करणाऱ्या कामांसाठी या रोबोटचा खूप उपयोग झाला. थोडक्यात म्हणजे रोबोट्सनी आपल्यासाठी काम करणं हे आपलं आता चांगलंच अंगवळणी पडलंय. मग आता या रोबोट संकल्पनेचं भविष्य तरी काय? एकतर रोबोट्स इथे पृथ्वी तलावर राहणारच आणि त्यातून आता कृत्रिम बुद्धिमत्तेची त्यांना जोड मिळाली आहे. रोबो 24 तास काम करू शकत असल्यामुळे रात्रपाळी कामगार, दिवसाचे कामगार असा भेद राहणार नाही. पण रोबो काम करतो म्हणून त्यातून माणूस नाहीसा होणार नाही. तर उत्तम संशोधनाच्या आधारे रोबोजकडून जोखमीचं तसंच अगदी सर्व लेवल्सवरची कामं अजून कशी चांगली करून घेता येतील हे शास्त्रज्ञांचं किंवा इंजिनियर्सच्या पुढचं मोठंच ध्येय आहे. तर मित्रांनो, रोबोटची गोष्ट इथे संपली. मानवानीच हा प्रतिमानव तयार केलाय, पण तो आपल्याला डोईजड होणार नाही हे बघणं महत्त्वाचं. तर मी आता इथे थांबते. गोष्ट शेअर करा, लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा, अनेकांपर्यंत पोचवा. आता भेटूया पुढच्या महिन्यात अशाच एखाद्या छानशा संशोधनाची गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.